नमस्कार. लोकमत भक्तीच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. घर आनंदी ठेवण्यासाठी, घरातल्या लोकांचे मन प्रसन्न ठेवण्यासाठी वास्तू उपायांबद्दल आपण बोलत आहोत. आणि आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. आता आपण वळणार आहोत धातुशास्त्राकडे. अर्थात कोणत्या धातूच्या वस्तू आपण घरात कोणत्या दिशेला ठेवल्या असत्या आपल्या घरातील दोष दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार मॅम. आजच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही आम्हाला बरंच सांगितलं, कलर, शेप म्हणजे रंग, आकार, तर आता लेआउट, फ्लोरिंग, त्याचं वजन कुठल्या, हा, तर आता पुढे तुम्ही काय सांगाल की कुठला प्रिन्सिपल हे इम्प्लिमेंट होतं इंटिरियर मध्ये? वास्तू इंटिरियर मध्ये नेक्स्ट असं आहे की आपण त्याला धातुशास्त्र म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर वृक्षशास्त्र पण आहेच आहे. सो तो धातुशास्त्रामध्ये खूप जास्त असं वास्ट असा आहे टॉपिक अगेन. मग वास्तू इंटिरियर्स मध्ये वापरत असताना बऱ्याचदा आजकाल काय झालेलं आहे की मार्केटमध्ये खूप सारे कॉपरचे आर्टिफॅक्ट्स आलेले आहेत, तसेच काही सिल्वरिश पण आर्टिफॅक्ट्स वगैरे आलेले आहेत. तर या मेटलचा वापर करून सुद्धा तुम्ही त्या दिशेचे जे पण एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूताज आहेत, ते बॅलन्स करू शकतो. त्या पंचमहाभूतांना बॅलन्स करण्यासाठी आपण धातुशास्त्राचा हा इंटिरियर मध्ये वापर करून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं की जसं आपण आग्नेयाला बघितलं किंवा पूर्वेला बघितलं तर मोस्टली आग्नेयाला असं असेल किंवा दक्षिणेला असेल तर आपण कॉपरचा जर आर्टिफॅक्ट वगैरे तिथे काही लावला आणि त्यातल्या त्यात आपण चौकोनी शेप मध्ये तो वापरला तर तिथे फॉर्म पण आला, तिथे धातू पण आला आणि तो डिरेक्शनला तिथे बॅलन्स पण केलं. सो तिन्ही गोष्टी तिथे त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी मदत करेल इंटिरियर्स मध्ये. त्यामुळे घरात आल्यानंतर एक प्रकारचं जे आपण इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत वास्तू इंटिरियर मध्ये, एक्सपिरियन्स एलिव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व बॅलन्स झाल्यामुळे विचार जे पण घरात आल्यानंतर संथ गतीने वाढले बेसिकली. म्हणून तिथे धातू वापरत असताना समजा आता तिथे बेड आला, दक्षिणेच्या रूम मध्ये बेड आला, तर बेडच्या बॅकला जे पण कुशनिंग वगैरे करतात, डिझायनिंग मध्ये बेड बॅक करतात, तर तिथे पण आपण कॉपरची शीट वगैरे अशी वापरू शकतो आणि त्या ह्याला लपवू शकतो बेसिकली. कारण की ते काय कॉपरची शीट इंटिरियर्स मध्ये दिसतेच असं नाही. समजा तुम्ही कॉपरच्या शीटचं काहीतरी डिझायनर एलिमेंट तयार केला किंवा एखादा आर्टिफॅक्ट वगैरे तयार केला, देन यू कॅन डू इट, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. सेम तसंच जर पश्चिमेला आपण आलो आणि पश्चिमेला समजा असं असेल की थोडंसं इम्बॅलन्स वाटत असेल, पश्चिमेला जनरली कसं आहे वायू असल्यामुळे वायू जसा गोल 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 वाहतो किंवा अस्ताव्यस्त वाहतो किंवा त्याला असं काही खूप म्हणजे स्पेसिफिक असा काही शेप नसतो किंवा स्पेसिफिक असं काही त्याचं सर्क्युलेशन नसतं. सो तिथे जर आपण त्याला थोडं बॅलन्स करण्यासाठी थोडंफार आपण जर तिथे ब्रासचं काही आर्टिफॅक्ट वगैरे तिथे लावलं किंवा ब्रासचं पॅनलिंग आजकाल डिझायनिंग मध्ये वापरतात किंवा ब्रासची भांडी आजकाल नाही का बऱ्याच घरांमध्ये ब्रासचे छोटे छोटे असे भातुकली मध्ये वगैरे वापरतात, तर तिथे जर आपण ब्रासचे ते एलिमेंट्स लावले आणि त्याला एक आर्टिफॅक्ट म्हणून वापर केला तर त्यांनी अगेन जसं म्हटलं की तिथे ती दिशाचं जे पण एलिमेंट आहे ते पण बॅलन्स होईल आणि इंटिरियर मध्ये दिसताना सुद्धा ते जरा वेगळं आणि युनिक दिसू शकतं. म्हणून जर एखाद्या इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला तिथे ब्रासचं काही एलिमेंट वापरायचं असेल आणि तिथे पश्चिम त्या घरामध्ये आपल्याला पश्चिमेची भिंत वगैरे अवेलेबल होत असेल तर हरकत नाही, तिथे आपण वापरू शकतो. आणि तिथे जर बेड आला असेल तर बेडचा जो हेड आहे तो जर आपला पश्चिमेला असेल तर तिथे बेडबॅकला सुद्धा आपण ब्रासचं पॅनलिंग वगैरे आतमध्ये आपण टाकू शकतो. कारण की ब्रासला खूप जास्त सुशोभित करता येण्यासारखं होत नाही अंटिल अँड अनलेस कुठल्या आर्टिफॅक्ट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत नाही, तर त्यामुळे आपण तिथे ते धातू वापरू शकतो. तसं नैऋत्यमध्ये सुद्धा जमिनीच्या तिथे खालच्या बाजूला वगैरे वास्तुशास्त्रात हे केलं जातं. बेसिकली वन ऑफ द रेमेडी आहे की तिथे लीड वापरलं जातं, शिसं जे आपण पेन्सिलचं टोक असतं ते शिसं वापरलं जातं. तर शिशाच्या मुळे काय होतं की तिथला जो पृथ्वी तत्व आहे तो
चांगल्या प्रकारे बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे शांत राहतो, संथ राहतो. बेसिकली काय आहे, वास्तुशास्त्रामध्ये नैऋत्य हा रिलेशनशिपसाठी आहे. अच्छा. आणि वास्तुशास्त्रात तिथे पृथ्वी तत्व आहे, जड सगळ्यात जास्त पृथ्वी तत्व आहे. म्हणून जर रिलेशनशिपला बॅलन्स करण्यासाठी तिथे जर आपण इंटिरियर मध्ये शिशाचं जर फ्लोरिंग वरती काही ठेवलं, आपण शिशाची प्लेट वगैरे, आणि मग त्याच्यावरती काही असं एखादं साईड टेबल आणि तसं काही केलं, तर तसं पण आपण करू शकतो, सो दॅट त्या दिशेला आपण बॅलन्स करू शकतो, असं आहे. पण असं काही नाहीये की तुम्ही शिशाचं वापरलं पाहिजे, कारण की इट्स अ हार्मफुल मेटल ऑल्सो, सो इट शुड नॉट बी ओपन टू थिंग्स. सो म्हणूनच आम्ही सांगतो की शक्यतो जमलं तर वास्तुशास्त्रात असं सांगतो की जमिनीच्या आत पुरलं, भिंतीच्या आत पुरलं तर उत्तम राहील, अशा हिशोबाने. सो असे काही धातुशास्त्र पण आहेत. तसंच सेम आपण जर ईशान्येला गेलो, उत्तरेला गेलो, तर तिथे पाणी आहे, तिथे जलतत्व आहे. सो तिथे जर आपण सिल्वर म्हणजे आपलं चांदी आहे, तिथलं जर समजा चांदीचं एक्झाम्पल सांगते, समजा नॉर्थला तुमचं एखादं मार्बलचं टॉपचं असं डायनिंग टेबल आहे, उत्तरेला तुमचं डायनिंग एरिया आहे, तर तिथं मार्बलचा डायनिंग टेबल ठेवला आणि त्याच्यावरती छान चांदीचं असं कलश वगैरे ठेवला आणि त्याच्यातून आपण पाणी पित असू, तर तो अगेन इंटिरियर्स मध्ये सुद्धा तो एक प्रकारचा दिसायला खूप सुंदर दिसतो. तुम्ही जर बघितलं इंटिरियर्स मध्ये मार्बल आणि चांदीचा कलर किंवा रिअल चांदी किंवा चांदीचा कलर खूप छान जातो, एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो. सो तिथे जर आपण तशा पद्धतीने वास्तू इंटिरियर्स मध्ये त्या डायनिंग टेबलावरती आपण चांदीची भांडी वगैरे असं डेकोरेट केलं, स्टायलिंग केलं, तरी ते खूप छान दिसतं आणि तो त्या भागाला एलिमेंट बॅलन्स करतो. सो ज्या इंटिरियर डिझायनर्सला, आर्किटेक्ट्सला समजा चांदी पण वापरायची असेल किंवा चांदीचं काही कलर सिल्वरिश वगैरे वापरायचा असेल, फॉर एक्झाम्पल मिरर पण तुम्ही बघता आजकाल बरेच, त्या टॉपिक वरती पण आपण येऊ, पण धातुशास्त्रामध्ये तिथे सिल्वर खूप छान. सो ओव्हरऑल असं बघितलं तर धातूचा पण आपल्या बॉडीवर, आपल्या विचारांवर हा परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा धातूचा सूक्ष्म रूपाने त्यांच्या पावडर फॉर्मॅटमध्ये किंवा त्यांच्या गोळी फॉर्मॅटमध्ये वगैरे दिलं जातं. सो धातूला पण तेवढंच महत्व आहे. इन इंटिरियर्स ऑल्सो आजकाल ट्रेंड चालली आहे की पितळीचं, कॉपरचं म्हणजे तांब्याचं, चांदीचं कलर असलेला ऑक्सिडाइज्ड वगैरे असे आर्टिफॅक्ट्स वगैरे वापरणं आजकाल खूप ट्रेंड मध्ये आलेलं आहे. सो म्हणून मी धातुशास्त्र हे इंटिरियर्स मध्ये, वास्तू इंटिरियर्स मध्ये इनकॉर्पोरेट करते. आणि काही ठिकाणी क्लायंटला हवं असेल की मला हे कॉपरचं आर्टिफॅक्ट आवडलंय, तर ते कुठे लावायचं, तर ते अशा पद्धतीने आपण साऊथ ईस्टच्या भागामध्ये वगैरे वापरू शकतो, अशा पद्धतीने. सो ते मिरर्स तुम्ही जसं म्हणालात, तर ते गुड बाय मिरर्स असं काही कॉन्सेप्ट चालते सध्या खूपच. तर ती मग ती त्या सिल्वर कलरमुळे ट्रेंडिंग की ते त्याचा काही वेगळा एलिमेंट म्हणजे त्याचा काही वेगळा प्रिन्सिपल आहे मिररचा? सी, पहिलं तर इंटिरियर डिझायनर्सला मिरर्स आवडतात. अच्छा. का विचाराल तर वन ऑफ द मेजर रिझन इज की घरं आता छोटी व्हायला लागलेली आहेत आणि आपल्याला दर्शवायची मोठी आहेत. त्यांनी डेप्थ दिसते बेसिकली, त्यांनी तो भाग वाढण्यासारखा वाटतो. म्हणून मिरर्सचा वापर आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सला वापरायला मजा येते. मोस्टली ऑफिसेसमध्ये किंवा घरांमध्ये वगैरे मिरर्सचा वापर मजा येते करताना. म्हणून त्या प्रिन्सिपल वरती येऊयात की काही पॅनलिंग आपण करतो इंटिरियर मध्ये. ओके. सो त्या मिररचा एक प्रिन्सिपल आहे म्हणून त्याचा वापर होतो. इंटिरियर्स मध्ये प्रिन्सिपल असं आहे की त्याला डेप्थ मिळते आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचं प्रिन्सिपल असं आहे की मिरर्स या शक्यतो पॉझिटिव्ह डिरेक्शन्सला असतील. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये उत्तर, ईशान्य या भागांमध्ये मिरर असेल तर तिथे असं म्हणू शकतात किंवा तिथे डेप्थ वाढते. म्हणजे समजा तुमचं उत्तर बंद आहे, ईशान्य बंद आहे तुमचं, आणि तिथून तर तुम्हाला जसं सांगितलं की क्वालिटी ऑफ लाईट आणि क्वालिटी ऑफ एअर किंवा तिथला जो कुलिंग इफेक्ट आहे किंवा रिलॅक्सिंग इफेक्ट आहे तो आपल्याला मिळायचा असेल तर शक्यतो मिरर्स तिथे असतील तर खूपच